ना देणारे अनेक प्रसंग आहेत. म्हणजे तुम्ही असे कुठलाही आपल्या आयुष्याशी निगडीत अशा अनेक वेळा येतात, की जिथे तुम्हाला वाटतं की तुम्ही हतप्रभ होता. बऱ्याचदा आत्ताचा जो प्रचलित शब्द आहे, वाढलेला आहे, डिप्रेस वाटायला लागतं तुम्हाला. तर त्याच्यावर तुम्हाला उभारी येण्यासाठी शिवचरित्रातले असे कितीतरी उदाहरणं आहेत, जे तुम्हाला प्रेरणा देऊन जातात. तुमचं त्याच्यातलं सगळ्यात आवडतं उदाहरण कुठलं आहे? किंवा आत्ताच्या तरुणांना जे कायम प्रेरणा देतील असे कुठले तुम्हाला प्रसंग वाटतात? महाराजांच्या प्रत्येक युद्धातला, प्रत्येक जीवनातला महाराज 18,306 दिवस जगले. बालपणाचे 4,000 दिवस वजा करा. प्रत्येक प्रसंगातून महाराजांच्याकडनं पॉझिटिव्ह आपल्याला एक ऊर्जा मिळते. पण एक प्रसंग मी सांगेल आपल्याला. दिनांक 13 जून 1665 सर्वस्व गमावलेले महाराज आहेत. म्हणजे मोरारबाजी देशपांडेंनी जे शौर्य गाजवलं ना, तो दिलेर खान अवाक झाला आणि बोलला आमच्या बाजूने ये. आणि त्यावर मोरारबाजी देशपांडेंचं जे उत्तर होतं ना, अरे मी शिवाजी राजाचा शिपाई तुझा कौल घेतो की काय. काय माणसं निर्माण केली आणि लढता लढता हुतात्मा झाला. त्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं की एक एक मोहरे गमावणं परवडणार नाही आणि तो पुरंदरचा तह झाला. इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह दिनांक 13 जून 1665. आणि तो तह झाला. त्या तहाची अंमलबजावणी करण्याचा तत्कालीन जो नियम होता तो म्हणजे हारलेल्या राजानं जिंकलेल्या राजाकडं 6 मैल पायी चालत जायचं. म्हणजे त्यामागचा हेतू असा होता की हारलेला राजा मनाने पण खच्ची व्हावा. तो प्रसंग मी महाराष्ट्राच्या समोर कायम उभा करत असतो की विचार करा, म्हटलं दुतर्फा नागरिकांची गर्दी असेल त्या पुरंदरच्या पायथ्याशी सासवडला आणि मिर्झाराजे जयसिंगाने दिलेर खानाची छावणी तिथे आहे. तो तहाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराज निघालेत. दुतर्फा नागरिकांची गर्दी आहे. धाय मोकलून माई भगिनी रडतायत. आई भवानी महालक्ष्मीला शिव्या शाप देत आहेत. एवढं विलक्षण प्रेम महाराजांवरती आहे. माणसं सुद्धा हतबल आहेत, अस्वस्थ आहेत. दुतर्फा नागरिकांच्या गर्दीमधून आपला राजा पायी चालतोय. म्हटलं घोड्यावरती राजा नाही आहे. प्रासंगिक पालखीत बसलेले आपले महाराज त्या दिवशी पालखीतही नाही आहेत, घोड्यावरती पण नाही आहेत, पायी जात आहेत. विचारांचं काहूर मनामध्ये असेल. सर्वस्व गमावलंय, पुत्र सुद्धा गहाण ठेवावा लागला. 9 वर्ष वयाचा शंभूबाळ, जगातला पहिला राजा जो स्वतःचा पुत्र दिलेर खानाच्या छावणीत तारण म्हणून गहाण ठेवतो. ही सगळी विपरीत परिस्थिती, दुतर्फा नागरिकांची गर्दी, अस्वस्थ महाराज, सर्वस्व गमावलेले, राजाचा रंक व्हावा तैसी परिस्थिती उद्भवलेली. कफल्लाक 4 लाख होण्याचा मुलूख दिला. सगळे गेले महाराज. 23 किल्ले द्यावे लागले. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळं गमावलंय. पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा महाराजांचा विचार सकारात्मक आहे. मी आज गमावलंय, ही वेळही निघून जाईल. आय विल कॉन्कर इट. मला असं वाटतं की सर्वस्व गमावल्यानंतर सुद्धा आत्महत्येचा विचार महाराजांच्या मनाला स्पर्श करून जात नाही, की नैराश्याच्या गर्दीत आपला राजा